आपले प्राण पणाला लावत आहेत. भारतीय राष्ट्रध्वज हा भारतीय लोकांच्या आशा आणि आकांक्षाचे प्रतिनिधित्व करतो. भारतीय राष्ट्रध्वज आपल्या राष्ट्राबद्दलच्या अभिमानाचे प्रतीक आहे. त्याची ही अवस्था पाहिलं हे दृश्य बघायला किती वाईट वाटतं. पण हे बघून आपल्यात तर बदल होणार नाहीच. गणपती मंडळातील करमणुकीचा हा एक निव्वळ खेळ. तरी पुढे पाहूया इथपर्यंत आला कसा. झेंडे लिलो झेंडे. ए आई मला झेंडा फिरवायला घे ना. लिलो झेंडे. ए झेंडे वाला, झेंडे लिलो. इधर आओ. कैसे दिया झेंडा? 3 रुपए का एक मेम साहब. 3 रुपए का एक, 5 रुपए का 2 दे दे. नहीं मेम साहब, नहीं परवड़ता. अरे सब परवड़ता है, दे दे चल. चलो ले लो. हॅपी इंडिपेंडन्स डे. हॅपी इंडिपेंडन्स डे. अरे छातीवर तासणी लावून काय फिरतोय? झेंडा कधी लावणार? उद्या? अरे नाही, झेंडा तर लावला होता मी. पडलं वाटतं कुठेतरी, लक्षातच नाही. सोने की सायकल, चांदी की सीट, आओ चलो झेंडा जल डबल सीट. चल पडलं झेंडा. चला येण्याचा मार्ग तर कळला. अरे काय नाही, आज 15 ऑगस्ट आहे. झेंडे लावले नाहीस ते? नाही ग, ते लावण्याचा आनंद मलाही वाटतो, पण माझ्या मूर्खपणाने कुठे खाली पडू नये याची मला भीती वाटते आणि म्हणून मी झेंडा लावत नाही. मुलांनो, तुम्हाला उद्याचा कार्यक्रम माहित आहे ना? हो सर. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रस्त्यावर पडलेले झेंडे पाडणारे आणि उचलणारे हे दोन्ही दृश्यामधून दिसून आले. मग घोडा अडलंय कुठं? सर, हा 16 ऑगस्टचा कार्यक्रम कायमस्वरूपी थांबणार कधी? रुस्तम रहिवाशी गणेश मंडळ सादर करीत आहे 16 ऑगस्ट. मित्र हो, हा खरोखरच घोर विषय आहे. याबद्दल विचार करतोय कोण? आणि आपण तरी कशाला करायचा? अरे दुसऱ्यावर जबाबदारी सोपवली की संपला विषय. यासाठी शासनाने काही नियम वाटी लागू केले आहेत. भारतीय ध्वज संहिता शासन दैनंदिन 2011 कलम 5 3.25. ध्वज फाटला असेल अथवा मळल्यामुळे खराब झाला असेल तर तो कुठेतरी फेकून देऊ नये अथवा त्याचा अवमान होईल अशा रीतीने त्याची विल्हेवाट लावू नये. पण आपण याचे खरोखर पालन करतो का? राष्ट्रध्वजाविषयी आदर भावना वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने शैक्षणिक संस्थांमध्ये याबाबत मार्गदर्शनाची गरज आहे. झेंडा हा शासकीय संस्थेमार्फतच विकला जावा. झेंडा विकत घेणाऱ्याची सरकारी दप्तरी नोंद असावी, जेणेकरून कोणीही झेंड्याचा गैरवापर करणार नाही. नियमानुसार कलम 5 3.25. अशा परिस्थितीत ध्वज खाजगीरित्या शक्य जर जाळून किंवा त्याचा मान राखला जाईल अशा इतर प्रकाराने संबंध नष्ट करावा. झेंडा जाळून नष्ट करण्यापेक्षा त्याची विल्हेवाट रूपातून केल्यास काय अडचण आहे? एका दिवसाच्या रोजीरोटीसाठी आपण केवढी मोठी चूक करत आहोत. आपल्यामुळे कितीतरी झेंडे बाबा रस्त्यावर पडते. खरोखर आपण झेंडा विकायलाच नाही पाहिजे. वाटल्यास एक उपाशी राहू. हो, आणि उपाशी राहण्यापूर्वीच आपण एक काम करू. काय काय? हवा झेंडा विकण्यापेक्षा झेंड्यात असलेल्या 3 रंगाच्या फुगे विकू. मग झेंड्याचा बी अपमान व्हायचा नाही, ऐका नाही? हो, मस्त आयडिया. बरोबर आहे तुमचं. दुसरा पर्याय म्हणून झेंड्यांमध्ये असलेल्या 3 रंगाचे कपडे घालून स्वतंत्र दिन साजरा करू, जेणेकरून झेंड्याचा गैरवापर व अवमान बंद होईल. याची सुरुवात लिंबू टिंबू म्हणजे लहान मुलांपासून सुरुवात करू, जेणेकरून आपला झेंडा सतत गर्वाने अभिमानाने फडकत राहील. मी राष्ट्रध्वजाशी आणि तो ज्याचे प्रतीक आहे त्या सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताकाशी एकनिष्ठ राहण्याची
प्रतिज्ञा करते. यही रास्ता है तेरा, तुम्हें अब जाना है. हाँ यही सपना है तेरा, तुम्हें पहचाना है. तुझे अब ये दिखाना है. पर्याय तुमच्या समोर अनेक आहेत. फक्त योग्य तो विचार करण्याची गरज आहे. नाहीतर यापुढे 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन आणि 16 ऑगस्ट झेंड्याचा अवमान दिन म्हणून कॅलेंडर मध्ये दिसायला वेळ लागणार नाही. हे अरिहंता विघ्नेश्वरा गणराया, आम्हा भक्तास योग्य ती दिशा दिला विचार करावा. अशीच वेळोवेळी असू दे आपली आशीर्वाद छाया. आम्ही लीन होऊडी नतमस्तक होऊ तव पाया. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया.